केओपी माझा, माझं गाव माझी बातमी। या ठिकाणी 15 मार्च 2024 रोजी संच मान्यतेचा निकषाबाबत एक आदेश काढण्यात आलेला आहे। या आदेशाप्रमाणे जर पाहिलं तर त्यामध्ये जे संच निकष केलेले आहेत, या निकषामध्ये मुख्याध्यापक पदासाठी 150 अट घातलेली आहे। ते पद राहण्यासाठी 135 पर्यंतची किमान विद्यार्थी संख्या केलेली गेलेली आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी शिक्षकांची पदं सुद्धा दिली गेलेली आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जिथं 61 झाल्यानंतर पद मिळत होतं तिथं 75 झाल्यानंतरच मिळेल अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत। आणि हे जर बघितलं तर ह्याच्या अगोदर त्या ठिकाणी 100 पटापर्यंत मुख्याध्यापक पदाला संरक्षण होतं, वेतनाला संरक्षण होतं। ती संख्या 90 पर्यंत जरी असली तरी ते पद टिकत होतं। शिक्षक आरटीई प्रमाणे जर बघितलं तर एक संख्या वाढल्यानंतर त्या ठिकाणी हे पद उपलब्ध होत होतं। आणि या निकषानुसार जर बघितलं तर 20 पटापेक्षा किमान 15,000 शाळामध्ये एक शिक्षक उपलब्ध राहील। तर त्या ठिकाणी 21 ते 60 पट संख्या असलेल्या 1ली ते 5वी पर्यंतच्या वर्गामध्ये की ज्या 29,000 शाळांमध्ये 2 शिक्षक उपलब्ध होतील। एका बाजूला आपण म्हणतो की समूह शाळा योजना आणायची मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी, आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे आणि याचा या शालेय गुणवत्तेवरती मोठा परिणाम होणार आहे। त्याचबरोबर शाळेमध्ये जर मुख्याध्यापक नसेल तर त्या शाळेमधलं प्रशासन व्यवस्थितरित्या काम होऊ शकणार नाही आणि त्या शाळेचं काम चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी हे मुख्याध्यापक पद आवश्यक आहे। आरटीईची जी तरतूद सांगते, राईट टू एज्युकेशन मध्ये सांगितलेल्या तरतुदीप्रमाणे जर बघितलं तर याच्यामध्ये या संच मान्यता निकष आणि आरटीई याच्यामध्ये बराचसा तफावत आढळते आहे। मग एका बाजूला हे आरटीई बंद केलं गेलं काय अशी सुद्धा साशंकता आमच्या शिक्षकांच्या निर्माण झालेली आहे। त्यामुळे माझा या ठिकाणी मंत्री महोदयांना विचारणं आहे की यामध्ये हे जे संच मान्यता 15 मार्चचा जो आदेश आहे तो आदेश त्या ठिकाणी रद्द केला जाणार का आणि पूर्वीप्रमाणेच त्या ठिकाणी संच मान्यतेचे निकष अस्तित्वात ठेवले जाणार का? त्याचबरोबर मुख्याध्यापकाचं जे पद आहे त्याच्यामध्ये जिथे शाळा तिथे मुख्याध्यापक पद दिले जाणार का आणि हे निकष बदलले जाणार का? सभापती महोदया, या लक्षवेधीचा लिमिटेड स्कोप हा मुख्याध्यापकांपुरता होता। आपण एक स्वतंत्र प्रश्न विचारलेला आहे, हा संच मान्यतेच्या संदर्भात आहे आणि तो 1 नंबरला आहे। त्याच्यामुळे मी मुख्याध्यापकांपर्यंत उत्तर देतो, कारण संच मान्यतेचे अनेक प्रश्न अनेक सभासदांना विचारायचे असणार आणि त्या स्कोपमध्ये जे सगळे प्रश्न आहेत, पहिल्या नंबरचे जे प्रश्नोत्तर आहे, त्याच्यामुळे मुख्याध्यापकांच्या संदर्भात असं होतं की प्राथमिक शाळांना 150 आणि माध्यमिक शाळांना 100 असा पूर्वीचा निकष होता। एकसारखा करण्याच्या दृष्टीने ते जरी 150 केलेलं असलं तरी काही ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये 8वी 9वी 10वी 3च वर्ग असतात, त्याच्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते। म्हणून जी काही निवेदनं आलेली आहेत ही निवेदनं आम्ही सगळी आयुक्तांकडे पाठवलेली आहेत आणि आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याच्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, जेणेकरून कुठलाही अन्याय हा मुख्याध्यापक नेमताना होणार नाही। म्हणजे ज्यांच्याकडे 3च वर्ग असतील तर त्यांना 150 ही संख्या गाठणं जवळजवळ अशक्य आहे, कारण 30 जरी गृहीत धरला तरी 30-90 होतात, म्हणजे 100 तर पाहिजेत। म्हणजे हा मला सुद्धा बेसिकली वाटतं की एकत्र करत असताना ह्या गोष्टीचा विचार केलेला नाही, कारण काही शाळा अजून माध्यमिक तशाच राहिल्यात। माध्यमिकचं कसं असतं की 5वी पासून 10वी पर्यंत असतील तर तेवढे वर्ग असतात, त्याच्यामुळे त्या शाळा ही संख्या गाठू शकतील, परंतु इतरांना कठीण आहे। म्हणून याचा विचार हा सकारात्मक केला जाईल आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय शासन। ताज्या बातम्यांसाठी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।